tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। प्रेक्षकांची गर्दी हीच या मैदानाची ओळख राहिली आहे, त्यामुळे अजूनही या मैदानावरती गर्दीची अपेक्षा केली जाईल नक्कीच। यस, पवन गेणी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, मॅन फ्रॉम गुरसई आणि भिवंडी क्रिकेट मधलं एक मोठं नाव। पहिला बॉल खोलवा टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न केला होता, लोअर फुल टॉसला एक्झिक्यूट केलाय, लॉंग ऑन रीजन मध्ये दिनू कांबळेच्या बॅट मधून येतोय एक क्रॅकिंग षटकार। चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी विनंती करतोय ओमकार 11 गिरगाव वर्सेस रिची जितू निलेश 11 डोंबिवली, दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या। ओमकार देसाई आणि केतन म्हात्रे, मी विनंती करतोय की टॉस साठी या। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यासाठी दोन्ही टीमला विनंती करतोय की टॉस साठी या। पहिल्या बॉलवर षटकार, अकोट टप्प्याचा बॉल हुक केलाय। हे क्षेत्र या मैदानाचं कमी क्षेत्र आहे, हा षटकार जवळचा षटकार आहे, त्या दिशेने दिनू कांबळेच्या बॅट मधून षटकार आलाय। लगातारच्या 2 बॉलवर 2 क्रॅकिंग षटकार। थँक्यू व्हेरी मच। वैयक्तिक 44 आकड्यावर खेळतोय, टीमची 45 आकड्यावर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 59। बघा, ज्या 60 धावांची अपेक्षा मागच्या 2 मॅच मध्ये केली गेली होती, त्या धावा कुठेतरी कमी पडल्या। आता 60 ओलांडल्यानंतर मात्र कशा पद्धतीने क्रिकेट पाहायला मिळते। लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार, पवन केणीवर चढवलेला हल्ला, दिनू कांबळे अर्धशतक झळकेल की काय? कोलवा टप्प्याचा चेंडू आहे, आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे दिनू कांबळेसाठी। व्हॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर दिनू कांबळे, लाजवाब बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं गेलंय। प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर पाहायला मिळाले। 8 षटकार या मॅच मध्ये लगवत असताना दिनू कांबळे पहिल्याच बॉल पासून आक्रमक ठरलाय। 16 बॉल मध्ये 51 धावांची विस्फोटक फलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 65 या आकड्यावर। 3 बॉलवर 3 षटकार आतापर्यंत लगवले गेलेत। पहिला बॅटर आहे आजच्या दिवसातील षटकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा, आणि दिनू कांबळेचं हे अर्धशतक म्हणजे या मैदानावरती व्यावसायिक गटासाठी पहिलं अर्धशतक आले असं आपण म्हणू शकतो। काल 2 अर्धशतकं आपण पाहिली, ग्रामीण गटातून योगेश पवारचं एक अर्धशतक होतं आणि रोहित किडनीचं, आणि इथे दिनू कांबळे थांबायला तयार नाहीये। जरी माझ्या 51 झालेल्या असल्या तरी टीमला मला पुढे घेऊन जायचं आहे, हा ध्यास जणू मनाशी बांधलाय। हा 4था षटकार, पवन केनेवरती चढवलाय हल्ला। लाजवाब बॅटिंग, थँक्यू व्हेरी मच। अखेरच्या षटकामध्ये आक्रमण केलं जात आहे, अखेरच्या षटकामध्ये अटॅक केला जातोय। दिनू कांबळे या मैदानामध्ये बरसत असताना, अगदी तुटून पडत असताना इथे देखील फटका चांगला आहे, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय। दिनू कांबळेने षटकाराने सुरुवात केली होती, षटकाराने या इनिंगची समाप्ती देखील केली आहे। अप्रतिम फलंदाजी, दिनू कांबळेची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे। लाजवाब फलंदाजी, अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 77 या आकड्यावर। 78 धावांचा टार्गेट उभं केलंय आणि स्क्रीनवर पाहू शकाल दिनू कांबळेच्या बॅट मधून 19 बॉल मध्ये 63